माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू जा ग बाई तू, डोकं दुखतंय माझं. मग मी चेपून देऊ का? 2 मिनिटात बरं वाटेल. एकदा जा म्हणून सांगितलेलं कळत नाही तुला? तुझी आई सुंदर दिसायची की तिच्या कपाळावरच कुंकू. दादाचं दुसरं लग्न करण्याचा घाट घातला जातोय. काय? ही मीटिंग आपल्या दृष्टीने फार महत्वाची आहे. माझ्या जीवापेक्षा महत्वाची नाही ना. म्हणजे नाशिकला जाताना आमचा ऍक्सिडेंट झाला तर, किंवा चौधरींनी काही घातपात घडवून आणलं तर. मी स्वतः जगाला ओरडून सांगतो की मी ठेवलेल्या बाईचा मुलगा आहे. म्हणजे काय कुजबूज होण्याचा प्रश्नच येत नाही ना. राजन, आई बाबा कुठे आहेत? नाही, ते नाही आले माझ्या बरोबर. मागून येतात का? नाही. त्यांनी काय निरोप पाठवलाय का? निरोप कसा पाठवणार? तू जाण्याच्या आधीच नाही का ते गाव सोडून गेले? म्हणजे माघारी कोणीच नाही का आलं? नाही ग, कोणाचा काहीच पत्ता नाही. पण गावातले लोक म्हणतात ते हरीच्या ओळखीत कुठेतरी कामाला लागलेत. हरीच्या ओळखीनं म्हणजे तो जो परशुराम साहेबांबरोबर असतो तो? हा, तूच. म्हणजे परशुराम साहेबांना माहिती असेल ना ते कुठे? हा, असायलाच पाहिजे. बर, हे सगळं जाऊ दे. तू कसं काय आलास? मी मुंबईला यासाठी औषधं घ्यायला आलोय. आजकाल ती जास्तच आजारी असते. आई पण आलीये? नाही, तिला चाकचा आता हलता पण येत नाही. औषधं घेऊन संध्याकाळच्या एसटीने जाणार आहे परत. गावाला जाणाऱ्या गाड्या कुठून सुटतात इथून? नाही, ते खूप लांब आहे. ए, आपलं गाव अजून तसंच आहे. हा, फक्त आता मी घाटावर जात नाही, अमराईत पण जात नाही. टेकडीवर जातोस? नाही, तू मी गण्या आपण एकत्र जिथं जायचो ना, तिथं कुठंच जात नाही मी. चल जाऊ मी. अरे वा, असा बरं जाऊ दे माझ्या आता चहा प्यायल्याशिवाय. नाही नाही, अगं माझ्या इथं कोणीच ओळखीचं नाही ना, मी जातो. अरे मी आहे ना. चल चल. सॉरी सॉरी सॉरी. आपलं ठरलं होतं ना, तुम्ही 1 मिनिट तरी हसायचं नाही म्हणून. पण ठरलं होतं, पण तू बातमीच अशी सांगतेस. हसल्याशिवाय राहील का? अगं सुमित्रेच्या पोटातलं ते छोटं बाळ आहे ते सुद्धा हसेल या बातमीवर. कुणीही किल्लेदार याच्यावर विश्वास ठेवणार नाही ग. म्हणजे मी जोक सांगते असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही नाही, जोक नाही, काय म्हणतात त्याला, पाचकळ जोक. पीजे पीजे. काय सांगतेय? दादा दुसरं लग्न करतोय. अगं पहिल्या लग्नाला कसा बसा तयार झाला होता तो, ते सुद्धा आत्यानी सांगितलं म्हणून. भाऊजींच्या या लग्नाला सुद्धा त्यांनीच फूस लावलीये. अरे बाप रे. हे बाहिल्या, गेल्या वेळेला त्या वनितावरनं तू असंच डोकं फिरवून घेतलं होतंस, आणि आता काय तर हे दादाचं दुसरं लग्न. अहो, त्या वनिताशीच लग्नाचा घाट घातला जातोय. आय मीन जात होता. तुला मी एक सांगू का, ही एवढी सगळी तुझी शक्ती आणि वेळ तू ह्या असल्या गोष्टींवर वाया घालवतेस ना, त्याच्यापेक्षा खरंच काही बरं केलंस ना
तर न्यूटन, जेम्स वॅट या सगळ्या लोकांना मागे मागे सोडशील तू. देवा, का असा नवरा माझ्या पदरात घातलास? जा आणि तुमची बासरी वाजत बसा. परमेश्वरा, अरे का अशी बायको माझ्या पदरात आय मीन शर्टात घातलीस? खरंच मेंदू साफ करण्याचं कुठे वॉशिंग सेंटर असेल ना तर सांग रे बाबा, सांग. मग आता माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या. ठीक आहे, बोला. ती मास्तरीणबाई इथं का आली होती? जत्रेच्या वेळी आपण घरी गेलो तेव्हा आत्याबाई आणि भाऊजी कुठे गेले होते? पेपरात बातमी का आली होती? झालं, सांगतो. पेपरात बातमी का आली होती याविषयी चर्चा झालेली आहे, त्यामुळे आता तो विषय बंद. करेक्ट. ती मास्तरीण आपल्याकडे का आली होती? किल्लेदार होता, पण खूप लोक मदत मागायला येतात. ती त्यासाठीच आली असेल. आणि तिसरा प्रश्न, सांगा ना आता. कारण सगळी चक्र ही त्या रात्रीनंतरच सुरू झाली आहेत. दुसऱ्या लग्नाचा विषय निघालाच कसा? दादा त्या रात्री भवानी माईकडे गेला असेल. म्हणजे नेहमीच जातो, त्याचा खूप विश्वास आहे तिच्यावर. पण तिथे जाऊन काहीतरी अघोरी तंत्रमंत्र झाले असतील, हे मात्र साफ खोटं आहे. मूळ प्रश्न टाळू नका. दुसऱ्या लग्नाचं काय? हे बघ, लग्नाचा विषय निघालाच असेल तर तो आपल्या अमृताच्या लग्नाचा विषय निघाला असेल. आता लवकरच तिचंही लग्न करायचंय ना. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. झालं. मलाच त्या भवानी माईशी बोलावं लागणार. जा जा जा, बोल. भेट भेट त्या भवानी माईला भेट. बघच ती कशी आहे. बघणारच आहे. हे बरं आहे. पाहुण्याला घरी चहाला बोलवायचं आणि यजमानांनी मात्र त्यांच्या समोर रडत बसायचं. आणि आपलं आपलंच येतंय डोळ्यातून. मी काय करू? मनात येणारी आठवण थांबव, पाणी पण आपोआप थांबेल. नाही थांबत आहे. अगं जानकी, मला जरा जरी कुणकुण लागली ना तरी पहिल्यांदा मी तुला सांगेन. अगं पण गावात खरंच कोणाला माहिती नाहीये ग. तू म्हटला होता ना हरीला माहिती असेल म्हणून. ते हरीच्या कुठल्या तरी ओळखीच्या माणसाने पाठवलंय, पण कुठे पाठवलंय ते कोणालाच माहिती नसतं. आणि त्यांची ठिकाणं सारखी बदलत असतात ग. परशुराम साहेबांना कसं माहितीये मग? ते बोलले का तुला? नाही नाही, बोलले नाहीत. मी असंच विचारलं. राजन, गणे आता मोठा झाला असेल ना? तू काय वेडी आहेस का ग? हा, असा अचानक कुठला माणूस मोठा होईल का? ए, तुला माहिती नाही, माझा गण्यालाही डेंजर आहे. मला शोधण्याच्या नादात होईल पण मोठा. ना, तुझा गाण्यावर किती जीव होता हे अख्ख्या गावाला माहितीये. ए, होत नाही, आहे. बरं बाई, आहे. बर चल, येतो मी. बाकी तू इकडे सुखी आहेस ना? काय मी पण प्रश्न विचारतोय. आता एवढ्या मोठ्या घरात तू सुखतच असणार नाही का? गावाची खूप आठवण येते रे. जानकी, अगं हा कोण? हा राजन. हा राजन? अमृताताई. नमस्कार. नमस्कार. काही काम होतं का? हो, म्हणजे कामं तर खूप होती, पण जाऊ दे ना. आता तुम्ही एवढ्या छान गप्पा मारताय तर उगाच डिस्टर्बन्स कशाला? नाही ते गप्पा नाही, आम्ही म्हणजे अगं मस्करी करते मी. कॅरी ऑन. राजन, मला सगळं माहितीये.
अरे खरंच खोलीतून बाहेर सुद्धा पडणार नाही आहेस का तू? ते दूध तसंच, चहा तसाच. पाणी तरी प्यायलास का? नाशिकहून काही फोन? हो, कार्यकर्त्यांनी आदळआपट केली म्हणे. मी स्वतः बोलले चौधरींशी, सांगितलं तो आजारी आहे म्हणून. आणि कोणाचे फोन आले होते? तुला काय करायचंय? तू खाऊ नकोस, पिऊ नकोस. कसा खाऊ पिऊ आत्याबाई? कसा खाऊ पिऊ? हा चहा इथे पडलाय पण ओठाला लावायची हिंमत होत नाही माझी. कोणाच ठाऊक त्यात विष असलं तर? अरे काय बोलतोयस काय तू? मला माहिती आहे चहा दामूने बनवलाय. दामू अत्यंत विश्वासू आहे पण आत्याबाई माझा त्या कपावरच विश्वास नाही, त्या दुधाच्या पेल्यावर विश्वास नाही. म्हणून मी वाट बघत होतो एखादी माशी येईल, त्यावर बसेल, ती तो चहा पिईल. पण सकाळपासून एक माशी सुद्धा फिरकली नाही या खोलीत. पशुपक्ष्यांना मृत्यू दिसतो असं म्हणतात. मृत्यूच्या भीतीने तर ती माशी दूर राहिली नसेल. कधी कधी मला असं वाटतं की तूच पटकन येऊन माझा गळा धरशील. अरे अरे असं कसं झालं रे बाळा? नुसता घरात बाहेर पडलास तर तुला बघितले लोक थरथरायचे. मी काय करू आत्याबाई? काय करू मी? हे सगळ्यांनाच माहिती आहे की एक ना एक दिवस मरण येणार. पण जेव्हा तो मृत्यू बंद दारावर धडकू लागतो ना, तेव्हा काळजाचं पाणी पाणी होतं. नाही, हे बघ तसलं काहीही होणार नाही. माझी आणि नर्मदेची पुण्याई आहे तुझ्या पाठीशी. मला तुला त्रास द्यायचा नाही आत्याबाई. त्रास होतोय मला जाणवतोय, पण काय करू मी? थोडा आणखी धीर धर. माझे प्रयत्न चालूच आहेत ना. नाही, मला नाही धीर धरवत, नाही धीर धरवत आता. सकाळपासून 10 वेळा कपाळाला लावले पण मारू नाही शकलो मी स्वतःला. जे कधी घडणार नाही वाटलं होतं ते आज घडलंच. एक काम कर, स्वतः मरण्याआधी मला मारून टाक. तुला नाही आतेबाई, तुला का? या घराचा आधार आहेस तू. हे घे आणि तू मला मुक्त कर. मला मुक्त कर आतेबाई. मुक्त कर मला आतेबाई, मुक्त कर मला. मुक्त कर, विचार करू नको आतेबाई. मला मुक्त कर, विचार करू नको आतेबाई. मुक्त कर मला. काय झालं? इथे आले तेव्हा आत्याबाईंनी भाऊजींच्या कपाळावर पिस्तूल रोखलं होतं. काय? हे बघा, गोळी मारणारच होत्या पण माझ्यामुळे वाचले ते. वामन, तिला घेऊन जा इथून. चल. चल काय जा, नोकरना घे मी इथली. मोठी सून आहे या घरची. या घरची मोठी सून तू कधीच नव्हतीस. नाईलाजाने आम्हाला करून घ्यावी लागली. तुझं सुदैव आणि आमचं दुर्दैव म्हणून नर्मदेची जागा घेतलीस तू. आज काय तो सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय मी इथून हलणार नाही. आईला गप्पा बस. कोणासमोर काय बोलतेस कळतंय का तुला? हे बघा, माझ्या हातातल्या बांगड्या आता तुम्ही तुमच्या हातात भरा. हे तेवढं तमाशा चालला आणि तुम्ही मलाच काय गप्पा राहायला सांगताय? गप्पा तर तुला केव्हाच करायला हवं होतं ग. आमचा वामन गरीब म्हणून तू आमच्या डोक्यावर बसलीस. डोक्यावर मिऱ्या वाटणाऱ्या नकोच आहेत तुम्हाला.
पण सुमित्रासारखी सगळीच तुमच्या ताटाखालची मांजरं नाहीयेत. वामन घेऊन जा तिला इथून. नाही जाणार आहे मी. आज जगाला ओरडून सांगेन की भाऊजी या वयात गुडघ्याला बाशिंग बांधायला निघालेत. त्यांच्यासाठीच पोरींची शोधाशोध चालली आहे ना. आता का आता गप्प का बसला? बोला ना. लवकरच आपली मुलगी लग्नाच्या वयाची होणार आहे याचा तरी विचार करायचा. वामन, मी तुझ्या समोर हात जोडतो, जरा तुझं तोंड बंद ठेव. आपल्या आवाजाला हे घाबरतील पण मी घाबरणार नाहीये. आता जर तू इथून निघून गेली नाहीस तर त्याचे परिणाम फार वाईट होतील. आत्या, चल चल. ओ चल काय म्हणता? तुम्हाला काही बोलता येत नाही का त्यांना? अहिल्या प्लीज, अहिल्या प्लीज शांत हो, शांत हो जस्ट लीव मी. हाऊ डेअर यू स्टॉप मी? प्लीज. जे काही घडलं ते तुला काय मला काय दोघांनाही माहित नव्हतं. मला सगळं माहित होतं. इतके दिवस तुम्हाला ओरडून सांगते घरात काहीतरी चाललंय, घरात काहीतरी चाललंय, पण नाही. प्रत्येक गोष्ट हसण्यावारी न्यायची. हे बघ, तुला दुखवण्याचा काही माझा हेतू नव्हता. पण माझी बाजू तरी घेतलीत का कधी? अहो ते इतकं भयानक दृश्य होतं आणि तुम्ही मला शांत करत होता. अगं कारण तेव्हा आत्या चिडली होती, दादा चिडला होता. तुमच्यात बोलायची हिंमत नसेल ना तर निदान बायकोला तरी बोलू द्या. या घरात कुठेही काहीही वेगळं घडलं तर त्या बाबतीत बोललंच पाहिजे असा ठेका घेतलायस का तू तरी? मी नाही बोलायचं मग कोणी? गंमत म्हणून या चाव्या कमरेला लावलं नाही मी. मोठी सून म्हणून मिरवण्याची हौस नाहीये मला. आणि तसंच असेल तरी ह्या घ्या चाव्या. मला नको हे फुकटचे मान सन्मान. अगं अहिल्या, ह्या चाव्या नर्मदा वहिनींच्या कमरेला होत्या. त्यांना कधीही तू असं ओरडताना आरडाओरडा करताना ऐकलंयस, पाहिलंयस? मग नव्हतं मरू द्यायचं त्यांना. अहिल्या, त्यांची कार्बन कॉपी बनून जगण्यासाठी मी या घरात आले नव्हते. मला माझी मतं आहेत आणि मी ती मांडणार. मान मान ना. माझं एवढंच म्हणणं आहे, पद्धत बदल. ज्याला स्वतःची अशी काही पद्धत नाही त्याने दुसऱ्याला पद्धत बदलायला सांगू नये. म्हणजे मी तुला काहीही सांगायचं नाही. बायको म्हणून तुझ्यावर माझा काहीच अधिकार नाहीये. अशा कुठल्याही अधिकारांची जाणीव असेल ना तुम्हाला तर अधिकार वापरा. एवढीच माझी इच्छा आहे. म्हणजे मीच नसेन तर या घरात वादच होणार नाही. मग सगळे अगदी सुखात जगा. मला इथे एक क्षणही थांबायचं नाहीये. चालले मी. अहिल्या थांब, अहिल्या थांब. गोळी घातली असतीस तरी बरं झालं असतं. निदान हे ऐकावं तरी लागलं नसतं. आता माझ्यासाठी हे सगळं आणखी कठीण करू नकोस. लढाई लढण्याआधीच हारू नकोस. तू ऐकलं नाहीस ती काय म्हणाली? या वयात गुडघ्याला बाशिंग बांधलाय. लग्नाच्या वयाची मुलगी आहे माझी. आता तिच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊस. तू म्हणाली होतीस ती मागून वाटेल ते बोलेल पण तोंडावर बोलणार नाही. आता अरे बाबा, तुला बोलायचा हेतू नव्हता तिचा. तो सगळा माझ्यावरचा राग होता. हेतू नव्हता कसा आत्याबाई? ती आता जगाला ओरडून सांगणार आहे. मी तिच्या वतीने माफी मागतो. मामन ते तसं काही नव्हतं रे. उद्या आत्या, नको सांगूस. देवापेक्षा जास्त विश्वास आहे माझा तुझ्यावर. अरे शब्दाला शब्द लागला आणि वाद वाढत गेला बघ. आत्या, या चाव्या तिने परत दिल्यात. म्हणजे अरे तिने परत केल्या पण तू कशा घेतल्यास? माझ्या हातात आपटून निघून गेली ती. निघून गेली? कुठे? माहित नाही, पण रागाच्या भरात गाडी काढली आणि गेली. अरे पण मग तू काय करत होतास? थांबवायचं नाहीस का तिला? मी थांबवलं नसेल का दादा? काय करायचं या मुलीचं? कशी डोक्यात राग घालून गेली बघ. फोन लाव तिला. फोन लाव, मी बोलतो तिच्याशी. फोन लाव. उचलत नाहीये ती. अरे देवा. पाहिलं सात्याबाई,
आजपर्यंत ज्या घटना घडत नव्हत्या त्या घडू लागल्या आहेत. मला माहित नाही हे मी बोलायचं का नाही, पण काही प्रॉब्लेम आहे का? नाही रे बाबा, तू आधी तिला शोध. जा. हो, ह्या चाव्या तुझ्याचकडे ठेव.